नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शालेय शिक्षण भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 8 शालेय शिक्षणासाठी मानके ठरविणे आणि अधिस्वीकृती. अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्याकडनं काही चुका झाल्यास आपण त्या दुरुस्त करून घ्याव्या, ही देखील आपणास हात जोडून नम्र विनंती. मित्रहो, शालेय शिक्षणासाठी मानके ठरवणे याची काय गरज आहे? याचं कारण असं, शाळेची गुणवत्ता किती वाढलेली आहे, कुठल्या लेवलपर्यंत गेलेली आहे, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती वाढलेली आहे, किती अध्ययन निष्पत्ती ही यशस्वीरित्या प्राप्त केलेली आहे, शिक्षकांची गुणवत्ता किती वाढलेली आहे, किती दर्जेदार शिक्षण राज्यामध्ये होत आहे, किती दर्जेदार शिक्षण एखाद्या जिल्ह्याचं आहे, कुठला जिल्हा हा शिक्षणामध्ये अव्वल आहे, कुठलं राज्य हे शिक्षणामध्ये अग्रेसर आहे आणि कुठलं राज्य हे शिक्षणामध्ये मागे आहे, हे ठरविण्यासाठी काही मानके निश्चित करणे आवश्यक आहे, ज्याला आपण पॅरामीटर्स म्हणतात, काही स्टँडर्ड्स म्हणतात. त्याचीही तरतूद या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. खरं म्हणजे शाळा सशक्त बनवणे 8.1 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. शाळा सशक्त बनवणे. शाळा सशक्त बनवणे म्हणजे काय? विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देणे, कुणाचंही मनोबल खच्चीकरण करू नये, नाविन्यपूर्ण संशोधनावर फोकस करणे, शाळेची गुणवत्ता वाढवणे, यासाठी जे सर्व प्रयत्न करता येईल त्या सर्व प्रयत्नांची तरतूद या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे शाळा सशक्त बनवायची आहे. मग भौतिक सुविधा असेल, त्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या असेल, त्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, शिक्षकांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, सर्वांना प्रत्येकाला त्यांच्या स्तरावर स्वातंत्र्य देण्यात येईल. नवीन नवीन प्रकल्प राबवण्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य देण्यात येईल. म्हणून शाळा सशक्त बनवण्यात येईल, त्यासाठी अनेक उपाययोजना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग. प्रत्येक राज्यामध्ये सार्वजनिक शिक्षणाची जबाबदारी ही त्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागावर आहे. मग धोरण तयार करणे असेल, नियंत्रण असेल, राज्यातील शिक्षणावर देखरेख असेल, सर्व प्रकारच्या शैक्षणिक बाबीशी संबंधित जर कुठला विभाग असेल तर राज्याचा शालेय शिक्षण विभाग आहे. म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी जी दिलेली आहे, अंमलबजावणीपासून तर अध्ययन निष्पत्ती मोजण्यापर्यंत, सर्व मानकं ठरवण्यापर्यंत, मानकापर्यंत ते पॅरामीटर्स चे सर्व स्केल डिसाईड करण्याची देखील तरतूद राज्याच्या शालेय शिक्षण विभागावर टाकलेली आहे. याची तरतूद या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्वस्वी जबाबदार राज्याचा शालेय शिक्षण विभाग राहणार आहेत या सर्व प्रकारच्या ध्येय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी. खाजगी व देणगी आधारित शाळा. आपण बघतोय की खाजगी आणि देणगी आधारित शाळा याची तरतूद 8.3 मध्ये या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रकरण 8 म्हणजेच 8.3 आलाय. तर या 8.3 मध्ये देणगी आधारित खाजगी शाळा या दोघांचाही उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण असला पाहिजे. परंतु मित्र हो, काही शाळा फक्त आणि फक्त नफ्यासाठी व्यापारीकरण करून पालकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करत आहे. म्हणून पालकांचं आर्थिक शोषण होता कामा नये, नफेखोरी होता कामा नये, शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे. म्हणून खाजगी, सरकारी व देणगी आधारित सर्व शाळांचा एकच उद्देश असला पाहिजे. ते उद्देश म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, राष्ट्रासाठी सर्वतोपरी सर्वोच्च दर्जाची शैक्षणिक निष्पत्ती ही साध्य करणे. 8.4 मध्ये याची तरतूद केलेली आहे. म्हणजे राष्ट्रासाठी सर्वतोपरी उत्कृष्ट दर्जाची शैक्षणिक निष्पत्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च कोटीची अध्ययन निष्पत्ती झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करता आले पाहिजे. म्हणजे आपण शिकवतो आहे, जो ते आत्मसात करत आहे, ज्याला ते आकलन होत आहे, तो ते आकलन आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो विद्यार्थी किती वापरतो आहे, त्याच्यामध्ये किती, त्याच्या वर्तनात किती बदल होतो आहे, ह्याचाही उद्देश हे तपासण्यासाठी मानकं या प्रकरणामध्ये निश्चित केली आहे. काही पॅरामीटर्सची देखील तरतूद या प्रकरणामध्ये केलेली आहे. म्हणजे राष्ट्रासाठी सर्वतोपरी उत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीचं आपल्याला करून द्यायची आहे.
म्हणजे सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीनं शिक्षण द्यायचं आहे, दर्जेदार पद्धतीनं शिकवायचं आहे. ह्याची तरतूद, त्याच्यासाठी काय काय करता येईल, हे सर्व तरतुदी या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेल्या आहे. 8.5 मध्ये राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेवर चर्चा करण्यात आलेली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्था म्हणजे राज्याच्या सर्वोच्च ठिकाणी शालेय शिक्षण विभाग असेल, त्याच्यामध्ये शिक्षण मंत्री असतील, शिक्षण विभागाचे अप्पर सचिव असतील, त्याच्यानंतर डेप्टी सेक्रेटरी असतील, आयुक्त असेल, माध्यमिकचे संचालक असेल, उच्च माध्यमिकचे संचालक असेल, प्रायमरीचे संचालक असतील, शिक्षण उपसंचालक असेल, एज्युकेशन ऑफिसर असेल, तर गट शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जबाबदार ठरलेला आहे, जबाबदार ठेवलेला आहे, की जेणेकरून ही सर्व जबाबदारी या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आणि या विद्यार्थ्यांच्या, विशेष करून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीची आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर, प्रत्येक मानकांवर, शाळेच्या गुणवत्तेवर हे सर्व लक्ष ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं व ती गुणवत्ता कशी वाढेल, शाळेचा दर्जा कसा वाढेल, राज्याचा शिक्षणामध्ये उच्चांक कसा होईल, राज्य कशा पद्धतीनं शिक्षणामध्ये देशात नंबर 1 वर राहील किंवा हा देश पूर्ण विश्वामध्ये जागतिक महाज्ञान सत्ता बनेल, ह्याच्यावर सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. आणि याची तरतूद 8.5 मध्ये या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेली आहे, ज्याच्यामध्ये एज्युकेशन ऑफिसर, डेप्टी एज्युकेशन ऑफिसर पासून तर तिकडे वरती अप्पर सेक्रेटरी, आयुक्तापर्यंतचा जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. खरं म्हणजे स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी, स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी म्हणजे राज्य शाळा मानक प्राधिकरण, ही नवीन संस्था निर्माण करायची आहे राज्याला. राज्य शाळा मानक प्राधिकरण. आता राज्य शाळा मानक प्राधिकरण, ज्याला ट्रिपल एस ए म्हणतात, स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी, ट्रिपल एस ए म्हणजेच राज्य शाळा मानक प्राधिकरण. राज्य शाळा मानक प्राधिकरणाचं काम काय राहणार आहे? प्रत्येक शाळेची माहिती, त्यांच्यासाठी एक मानकांचा संच तयार केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, वर्गखोल्या किती आहे, शिक्षकांची संख्या किती आहे, पायाभूत सुविधा किती आहे, शाळेचा निकाल किती आहे. जसं आपल्याला माहिती असेल, आपण शाळा सिद्धीमध्ये सर्व प्रकारची माहिती भरत होतो आणि शाळा सिद्धीमध्ये माहिती भरल्यानंतर आपली शाळा ए दर्जाची, बी दर्जाची आपल्याला माहिती होत होती. तशाच प्रकारची यंत्रणा राज्य शाळा मानक प्राधिकरण उपलब्ध करून देणाऱ्या राज्याच्या शाळांकरिता, ज्याच्यामध्ये शाळेला आपल्या वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची संख्या, शिकवले जाणारे विषय, निकाल, भौतिक सुविधा या सर्वांचा तपशीलवार प्रकटीकरण म्हणजे अहवाल, माहिती त्या ट्रिपल एस ए राज्य शाळा मानक प्राधिकरणच्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे. आणि जेणेकरून आपली शाळा ही कुठल्या स्तराला आहे, आपले विद्यार्थी कुठल्या स्तराला आहे, आपले शिक्षक किती गुणवत्ताधारक आहे, याचा उलगडा करण्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची स्थापना करण्याची तरतूदही या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं 8.6 मध्ये शाळा, संस्था, शिक्षक, अधिकारी आणि समुदाय ह्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे शाळेनी शाळेची संपूर्ण जबाबदारी पार पाडायची आहे, सर्वोच्च कोटीची, उच्च कोटीची जबाबदारी पार पाडायची आहे. शिक्षक असेल, शिक्षकांनी आपले कर्तव्य अतिशय गंभीरपणे, अतिशय प्रामाणिकपणे पार पाडायचे आहे. मग संस्था असेल, मॅनेजमेंट असेल, मॅनेजमेंटचीही काही कर्तव्य आहेत, त्यांनी आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. इव्हन तो जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी असेल, अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांनी देखील आपापली कर्तव्ये उच्च दर्जाची, सर्वोच्च कोटीची, सर्व 100% एफर्ट्स लावायचे आहे. समुदायावर जबाबदारी, समुदाय म्हणजे समाजाची देखील जबाबदारी आहे. समाज, मागीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, प्रशिक्षित स्वयंसेवक असतील, मास्टर ट्रेनर असेल, या सर्वांना ही या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट केलेलं आहे. सर्वांच्या जबाबदाऱ्या, सर्वांनी आपले 100% एफर्ट्स लावून विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढेल आणि मानकांच्या संचामध्ये आपली शाळा कशी वर येईल, आपली गुणवत्ता कशी वर येईल, आपल्या विद्यार्थ्याचे पॅरामीटर्स कसे कसे वर जात राहतील, ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. मित्र हो,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जबाबदारी आणि अंमलबजावणी जर सर्वात मोठी या अंमलबजावणीची जर धुरा कोणावर असेल तर ते आहे शिक्षक. आणि या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तो आहे शिक्षकांचा. म्हणून शिक्षकांवर या संपूर्ण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने खूप मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्याच जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. आणि आपल्यालाही या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे खूप अद्ययावत राहण्याची संधी मिळणार आहे. आपलं स्वतःचं ज्ञान खूप अद्ययावत होणार आहे, जेणेकरून आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्समध्ये, आपल्या स्किलमध्ये, आपल्या टीचिंग स्किलमध्ये, आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण जे अध्यापन करणार आहोत त्याच्यामध्येही आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं असेल 8.7 मध्ये खाजगी व सरकारी शाळांचं मूल्यमापन होणार आहे. म्हणजे मूल्यमापन तसेही होत असते, पण कंपल्सरीली सरकारी बिनसरकारी कुठल्याही सर्व प्रकारच्या शाळांचं मूल्यमापन होण्याची तरतूद या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आता मूल्यमापन कसं करणार? आपल्याला माहित असेल नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेची परीक्षा झाली होती आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हेची परीक्षा झाली होती. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे म्हणजे राष्ट्रीय निष्पत्ती सर्वेक्षण आणि SAS स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे. स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे म्हणजे राज्य निष्पत्ती सर्वेक्षण आणि NAS नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे म्हणजे राष्ट्रीय निष्पत्ती सर्वेक्षण, ज्याच्यामध्ये एक रॅन्डमली जिल्ह्यातल्या काही शाळा निवडलेल्या होत्या आणि NAS आणि SAS माध्यमामार्फत काही रॅन्डमली शाळा निवडून त्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांवर व पायाभूत अंकज्ञानावर परीक्षा झालेल्या होत्या. तर तशाच प्रकारच्या परीक्षा बेसिक नॉलेज चेक करण्यासाठी, म्हणजे जो सिलेबस आहे, जो करिक्युलम आहे, जी पुस्तके आहेत, जो अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहे तो अभ्यासक्रम खरोखरच यशस्वीरित्या विद्यार्थी शिकत आहेत का? त्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात होत आहे? मग कुठल्या विषयामध्ये आपल्याला काही शासनाला काही बदल करायचे आहे का? किंवा करिक्युलम चेंज करायचा आहे का? किंवा कुठे काही वेगळ्या प्रकारचा फोकस करायचा आहे का? कुठे गव्हर्नमेंट कमी पडून राहिला आहे? कुठे इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी कमी पडत आहे? कुठल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणखी कसं इम्प्रूव्ह करता येईल? म्हणून ती राष्ट्रीय सर्वेक्षण चाचणी किंवा राज्य सर्वेक्षण चाचणी, ज्याला NAS आणि SAS म्हणतात, ती होत असते. त्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची रॅन्डमली निवड करून, शाळांची रॅन्डमली निवड करून काही बेसिक गोष्टींवर, म्हणजे ज्याला आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणतो, त्याच्यावर आधारित एक परीक्षा संपूर्ण देशामध्ये किंवा प्रकरण परत संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात येईल आणि त्याच्या निकालाच्या आधारे राज्याची गुणवत्ता काय आहे, जिल्ह्याची गुणवत्ता काय आहे आणि जे धोरण आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे बरोबर इम्प्लिमेंट होऊन राहिलं आहे की नाही, ज्या उद्देशासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे, जे दृष्टिकोन, जे उद्दिष्ट ठेवून की भारत हा जागतिक महाज्ञान सत्ता कसा बनता येईल, ते उद्दिष्ट ठेवून ज्या पद्धतीने हा करिक्युलम अभ्यासक्रम राबवण्यात आलेला आहे, तर तो यशस्वीरित्या पूर्ण होतो आहे की नाही, किंवा कुठे काय कमतरता आहे, फक्त हे तपासण्यासाठी NAS आणि SASची परीक्षा होते. कुठल्याही शिक्षकावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी नाही, कुणाची वेतनवाढ थांबवण्यासाठी नाही आणि कुणालाही शोकास देण्यासाठी नसते. याचा उद्देश फक्त आणि फक्त सर्वेक्षण जो असतो, तो सर्वेक्षण एक पॉलिसीचा भाग असतो की आपण जे शैक्षणिक धोरण अवलंबिलेलं आहे, जे लागू केलेलं आहे, ते बरोबर सुरळीत चालू आहे की नाही आहे, टेस्ट, त्याच्यासाठी तो सर्वे असतो. कुणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार करण्यासाठी नसतो. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वंचित घटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. 8.8 मध्ये ही तरतूद केली आहे. वंचित घटक, सर्व प्रकारच्या आकडेवारीचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. मित्र, आपल्याला माहिती असेल की अजूनही मुलींचं गळतीचं प्रमाण जास्त आहे. आदिवासी भागातील मुलांचं प्रमाण, डोंगराळ भागातलं, ग्रामीण भागातल्या मुलांचं प्रमाण अजूनही गळतीचं जास्त आहे. जो विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेतो तो 12वी पर्यंत टिकतच नाही. म्हणजे सर्वच टिकत नाही असं मला म्हणायचं. बरेच मुलं 5वी मध्ये, 8वी मध्ये, 10वी मध्ये, 12वी मध्ये ड्रॉपआउट्स होतात. म्हणून तो पहिलीपासूनचा विद्यार्थी 12वी पर्यंत पोहोचलाच पाहिजे. ड्रॉपआउट्सचं प्रमाण, गळतीचं प्रमाण हे वंचित घटकांमध्ये जास्त आहे. म्हणून त्याच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामीण भागातला, दुर्गम भागातला, आदिवासी भागातला कितीही गोरगरीब विद्यार्थी असेल, तो पूर्व प्राथमिक स्तरापासून तर
उच्च माध्यमिक स्तरापर्यंत टिकलाच पाहिजे, त्यांनी ते शिक्षण घेतलंच पाहिजे. यासाठी नवीन यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. त्याची तरतूद या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणार. म्हणजे मित्रहो, देशातला एकही विद्यार्थी ड्रॉपआउट्स होणार नाही यावर या शैक्षणिक धोरणाचा खूप मोठा फोकस आहे. एकही विद्यार्थी ड्रॉपआउट होणार नाही. जरी तो ड्रॉपआउट झाला असेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल, त्याचं समुपदेशन कसं करता येईल. जर तो दिवसाच्या शाळेत शिकता येत नसेल तर तो रात्रीच्या शाळेत कसा शिकेल. रात्रीच्या शाळेत जर त्याला शिकता येत नसेल तर डिस्टन्स लर्निंग, ज्याला ओपन स्कूलिंग म्हटलेलं आपल्या धोरणामध्ये, ओपन स्कूलिंगची देखील तरतूद करण्यात आली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी की 3री, 5वी, 8वी, 10वी, 12वी ओपन स्कूलिंग देखील, जसं मुक्त विद्यापीठातून आपण परीक्षा देतो तशा पद्धतीनं मुक्त शाळा देखील राहणार आहे. म्हणजे एकही विद्यार्थी हा ड्रॉपआउट होणार नाही यावर विशेष लक्ष या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आले. त्याची तरतूद केलेली आहे की विद्यार्थी ड्रॉपआउट होणार नाही. आणि विशेषतः जे वंचित घटकातील विद्यार्थी ड्रॉपआउट होतात ते तर बिलकुलच होता कामा नये. मग त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. मित्र बघा, किती चांगलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे की एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्याच्यातही माझ्या देशातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या वंचित बांधवांची लेकरंही शिक्षणापासून मुळीच वंचित राहणार नाही, ते ड्रॉपआउट होणार नाही. त्याच्यावरही यंत्रणा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं, शाळांचं स्वास्थ्य परीक्षण होणार आहे. आता स्वास्थ्य परीक्षण म्हणजे काय? पारख, नॅस आणि सॅस याच्या मार्फत, म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हेच्या माध्यमातून या पूर्ण देशातील शिक्षणाची स्वास्थ्य परीक्षण होणार आहे. आता शिक्षणाची स्वास्थ्य परीक्षण होणार आहे म्हणजेच काय होणार आहे? आपल्या सोप्या भाषेमध्ये आपल्या शाळेचा रिझल्ट कसा चांगला लागेल, आपल्या शाळेतले विद्यार्थी हे दर्जेदार कसे घडतील, आपल्या शाळेत किती चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल, म्हणजेच स्वास्थ्य परीक्षण. स्वास्थ्य परीक्षण म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये शिक्षण विभाग, म्हणजे सार्वजनिक शिक्षण कशा पद्धतीने दिलं जात आहे, पायाभूत साक्षरता विद्यार्थ्यांना मिळते आहे की नाही, पायाभूत संख्याज्ञान विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थी आत्मसात करताय की नाही, त्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे विकसित झाले आहे की नाही, हे बघण्यासाठी स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे आणि नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, पारख आणि राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र या 4 यंत्रणांमार्फत शाळेचं स्वास्थ्य, म्हणजे जिल्ह्यातील सर्व शाळांचं स्वास्थ्य, म्हणजेच राज्याच्या सर्व शाळांचं स्वास्थ्य, म्हणजे देशातल्या सर्व शाळांचं स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे हेल्थ. आता शाळेची हेल्थ म्हणजे काय? तिथले शिक्षक सुदृढ आहे, विद्यार्थी खूप सुदृढ आहे, मुख्याध्यापक एकदम सुदृढ आहे शरीराने, म्हणजे स्वास्थ्य नाही. त्या शाळेतील शिक्षण कसं दर्जेदार आहे, त्या शाळेत किती भौतिक सुविधा आहेत, त्या शाळेतला शिक्षक किती गुणवत्ता प्राप्त आहेत, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामध्ये किती कल्पकता आहे, त्या शाळेचा निकाल किती चांगला आहे, त्या शाळेतल्या भौतिक सुविधा किती चांगल्या आहे. एका शाळेच्या उदाहरणावर, म्हणजेच त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या शाळा कशा आहेत, त्या राज्यामध्ये एकूण किती शाळा आहेत, त्यांचा दर्जा कसा आहे, त्या राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता कशी आहे, किती दर्जेदार ते विद्यार्थी आहेत, त्यांच्या किती पायाभूत क्षमता विकसित झालेल्या आहेत, किती अध्ययन निष्पत्ती ही प्राप्त केलेली आहेत. म्हणजे यासाठी स्वास्थ्य चेकअप, आणि स्वास्थ्य चेकअप कोण करणार आहेत? पारख, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे मार्फत आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेऊन राष्ट्रीय परीक्षा मूल्यमापन केंद्र याची निर्मिती करून त्याच्या मार्फत एकंदरीत स्वास्थ्य परीक्षण, म्हणजे शिक्षणाचं स्वास्थ्य आपलं नाही, शिक्षणाचंच म्हणजे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, पायाभूत क्षमता, शाळेच्या भौतिक सुविधा, शिक्षकाची गुणवत्ता, मुख्याध्यापकाची प्रगल्भता, शाळेमधल्या एकूण भौतिक सुविधा, म्हणजे एकंदरीत दर्जेदार शिक्षण
शिक्षणाची तपासणी, दर्जेदार शिक्षणाची तपासणी आणि वेगवेगळ्या सर्वे मार्फत, याला स्वास्थ्य परीक्षण म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे, या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये किशोरवयीन मुलांच्या अनेक समस्या असतात, त्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळांमध्ये अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन देण्यात येणार आहे. जसं काही बरेच विद्यार्थी किशोर वयामध्ये अंमली पदार्थाचं सेवन करतात, हिंसाचाराकडे वळतात, वेगवेगळ्या मार्गाला वळतात, म्हणून त्याचंही समुपदेशन करण्यासाठी यंत्रणा राहणार आहे ती स्वतंत्र. त्याचंही प्रावधान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. मित्रहो, धन्यवाद.